दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोरनाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं भर पावसामध्ये मनापासून स्वागत करतो. जोसेफ डॉमिनिक डिमेलोचा शास्त्रीनगर कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या वहिनींना भेटणार आहोत. श्रावणी संजय साळवी. 1.5 वर्षामध्ये मिस्टरांनी दिलेलं एकही प्रॉमिस पूर्ण केलं नाही अशी वहिनींची तक्रार आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया साळवी कुटुंबाला आणि सुरुवात करूया गप्पांना भर पावसात. म्हणजे अर्ध्या तासात जेवढं मला रडत रडत लिहिता आलं तेवढं मी लिहिलं, पण मी पास झाली. आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही कोणतं सेंटर होतं माहित नाही. वहिनींची एक तक्रार आहे, तुम्ही दिलेलं प्रॉमिस पाळत नाही. मला प्रॉमिस पाळायची गरज ऍक्च्युली वाटतच नाही. आरोप मान्य आहे का? राग येतो ते मान्य, पण नंतर काय करणार. आता हाय काय करणार म्हणजे? मी मावशी मुलाची 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 ठरवायचा कार्यक्रम झाला? नाही. तुम्ही कसं कौतुक कराल वहिनी? तिला राग येतो पण येतो काय करणार? येतो. नमस्कार. नमस्कार. घेतो. पहिली लक्ष्मी. नमस्कार. तो गाणं घ्या. अभिमान नसावा गर्वाचा, गर्व नसावा पैशाचा. संजय रावांचं नाव घेते, भरवून घास तूप भात वर्णाचा. अरे वा. रोज वर्णात तूप घालताना हो घालतो. ते दिसतंय आता. हे माझे थँक्यू. बरं आता ओळख करून द्या. ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. बहीण. नमस्कार. या आमच्या मावशी. बर. आणि हा आमचा पूर्ण परिवार. आणि तो नमस्कार. माझा भाऊ. नमस्कार भाऊ. हा आमचा पूर्ण आणि परिवार. सगळ्यात महत्वाचा हा सगळा शेजारी परिवार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. हातातलं काम टाकून धावत पळत मी आली आहे ते पैठणी मी जिंकणार. पैठणी मी जिंकणार याची मला खास खात्री आहे. पैठणी घेतल्याशिवाय हलणार नाही. नमस्कार. नमस्कार. आता सांगा माहेर कुठलं? माहेर माझं घाटकोपर. माहेरी माझ्या आई, बहीण आणि भाऊ असतात. आणि बाबा? नाही, वडील माझे एक्सपायर झाले. कधी? तरी एक 6-7 वर्ष झाली त्यांना एक्सपायर. काय करायचे बाबा? वडील माझे रिक्षा चालवायचे. लहानपणी खूप मस्ती मजा? भरपूर केलेली. एखादी गोष्ट आपण केली आणि घरी सांगितली नाही असं झालंय कधी? झालं असं की मी खूप लहान होती, शाळेत वगैरे असं काहीतरी जायची आणि आई बाहेर गेलेली बहिणीला शाळेतून आणायला आणि वडील माझे होते घरी झोपलेले. बाहेर आईस्क्रीम मला आलेला, मला आईस्क्रीम खायची होती, पैसे नव्हते. तर मी आधी घरात वगैरे पाहिलं, वडिलांच्या खिशातून पैसे काढले. 1 रुपयाची आईस्क्रीम घ्यायला 100 रुपयाची नोट काढली आणि मी घेऊन गेले आईस्क्रीम वाल्याकडे. तर त्याला दिले. तर त्यांनी म्हणजे त्याला थोडं हे झालं की ही कोण मुलगी आहे, एवढे पैसे वगैरे घेऊन आली आहे काय. तर त्यांनी पूर्ण आमच्या घाटकोपरला चाळीमध्ये त्यांनी पूर्ण हे सांगितलं कोणाची मुलगी आहे काय वगैरे. तर वडील आधी बघत होते की ही काय करते, चोर म्हणजे कसं काय करते. आणि नंतर जेव्हा सगळीकडे हे झालं बोंबाटा, तेव्हा मग वडिलांनी मला मारली, भरपूर मार खाल्ला.
तो माझा पहिला आणि शेवटचा मार, माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट. बापरे, पण तेव्हा तुम्ही केवढ्या होता लहान? तरी मी साधारण एक पहिली दुसरीला असेल. नाही, कळत नव्हतं. नाही, अजिबात नाही. मला ते नोट किती रुपयाचं हे सुद्धा माहित नव्हतं. पण तुम्ही आता मुलांना काय सांगाल? म्हणजे तुम्हाला जे काय हवंय ते वडिलांशी, आई वडिलांशी बोलून, त्यांना सांगून, त्यांच्या भरोशामध्ये राहून तुम्ही कोणतीही गोष्ट करा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जर ती गोष्ट केली विश्वासाने तर तुम्हाला ती नक्की मिळेल. हा, विश्वासाने तर मिळेलच, पण त्यांना त्रास होणार, म्हणजे त्यांना वाईट वाटणार नाही आपल्या मुलांनी केलेल्या ह्याचं कामाचं, कृत्याचा. बरं बरं, चला, माझे सगळे छोटे दोस्त जर ऐकत असतील तर आजपासून या गोष्टी आपल्याकडनं घडणार नाहीत याची काळजी घेतली. बरं, मग आता हे झालं बालपणाविषयी. तिकडनं मोठ्या झालात, शिक्षण पूर्ण झालं, कॉलेजला गेलात. कुठे गेलात कॉलेज? कॉलेज माझं घाटकोपरला, झुंझुनवाला कॉलेज. कसं मजा केली कॉलेजमध्ये? भरपूर मजा केली. अभ्यास पण, मजा पण, सर्व. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मी. 12वीची परीक्षा छान गेली? 12वीचं पण तेव्हा जरा एक झालेलं एक असं, माझा पेपर होता इकॉनॉमिक्सचा आणि माझं सेंटर होतं सोमया कॉलेजला. तर तिथे मी आपला जसा नॉर्मल टाइम असतो एक्झामच्या एक अर्धा पाऊण तास आधी गेली. तिथे गेलं तर माझं ते सेंटरच नाही. मग तिकडे डायरेक्ट प्रिन्सिपलला गेली, त्यांना भेटलं वगैरे, तर त्यांनी चेक केलं तर माझं सेंटर त्यांनाही सापडलं नाही. त्याच्यामुळे मी रिझल्ट पेपर तर मी लिहू शकली नाही. पण मग मला चेंबूरला आचार्य कॉलेज आहे, तिथे थोडा वेळ बसवलं. मी भरपूर रडलेली वगैरे, भरपूर. पेपर सुरू झाला, टाइम संपत आला, मला पेपर लिहायलाच नाही. मग शेवटच्या अर्धा तास आधी त्या प्रिन्सिपलनी रिक्वेस्ट देऊन तिने सांगितलं की आपण रिचेकिंगला देऊया, या मॅडमना इथे पेपर देऊ दे म्हणून. तर मी ती एक्झाम दिली आणि नशिबाने ती पास सुद्धा झाली. पास झाली. अर्ध्या तासात जेवढं मला रडत लिहिता आलं तेवढं मी लिहिलं, पण मी पास झाली. पास झाली, हो. म्हणजे मला सेंटर शेवटपर्यंत समजलंच नाही. आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही कोणतं सेंटर होतं, माहित नाही. म्हणजे विचार करा, 30 मिनिटात इतकं उत्तम लिहिलं की जर पूर्ण 3 तास लिहिलं असतं तर चांगलं लिहू शकली असती. आणखी हे 2 घटना तुमच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आणि तिसरी महत्वाची घटना घडली ती म्हणजे शुभलग्न सावधान, हो ना? ते कसं काय? आमचं लग्न आता 1.5 वर्ष झालं. 29 जानेवारी बरोबर झालं. ते कुठे? हो. स्वागत आहे तुमचं. काय करता आपण? मी ऍक्च्युली लोढा ग्रुपमध्ये सर्व्हिसला आहे. ऍक्च्युली मी प्रोजेक्ट डिपार्टमेंट देतो कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. बरं, पण मला सांगा, मग तुमचं बालपण सगळं इथलंच का? हा, माझा जन्म इकडे झाला. बरं, आता मला सांगा की तुमची भेट कुठली? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज म्हणजे असं फॅमिलीमध्ये ठरवून वगैरे, जसं प्रॉपर होतं तसं. कुठे बघितलं? मी ऍक्च्युली कसं आला, माझ्या वडिलांनी ऍक्च्युली स्थळ बघत होते मला, वडील माझे. तर ऍक्च्युली एक मुलगी बघितलेली पहिली मी कल्याणला. फर्स्ट मी ऍक्च्युली म्हणजे मी 2च मुली अजूनपर्यंत बघितल्या. त्याच्यामध्ये सेकंड बघितलं मी तर कांचनला बघितलं. मी आधीचं नाव कांचन होतं, आता श्रावणी करून आहे. श्रावणी करून बोलतो. श्रावणीचं लग्नामध्ये नाव चेंज केल्यानंतर ना सर्व ऍक्च्युली चेंज केलं ना. पहिल्यांदा लग्न तुम्ही एकमेकांना बघितलं तेव्हा एकमेकांशी बोलला होतात? हा, बोललो. आमचं भेटणं झालेलं. मी त्यांना सांगितलेलं की मला तुमच्याशी भेटायचंय, बोलायचंय, सगळं म्हणजे मला जाणून घ्यायचंय. आम्ही घाटकोपरला भारत कॅफेमध्ये आम्ही बसलेलो. तिकडे मग ती बोललो. तिला विचारलं मी, तुला काय विचारलं बघ, काय प्रॉब्लेम आहे का, डाऊट आहे का, तर विचार क्लिअर कर. काय विचारलं? म्हणजे शिक्षण वगैरे, नोकरी, घरी कोण कोण असतात, त्यांचा स्वभाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशा तऱ्हेने लग्न जमलं आणि इथपर्यंत हा प्रवास आला, बरोबर ना? बरं, मला सांगा, वहिनींची एक तक्रार आहे, तुम्ही दिलेलं प्रॉमिस पाळत नाही. बरोबर आहे ना? अगदी बरोबर. बरोबर आहे की नाही? बोला. मला प्रॉमिस पाळायची गरज ऍक्च्युली वाटतच नाही, कारण मी बोलायच्या आधी हिला जे पाहिजे असतं ना त्या सर्व गोष्टी मिळून जातात. बरं, गिफ्ट वगैरे देत असतील ना? बरोबर. अजिबात नाही. नाही, फक्त मला साखरपुड्याला एक त्यांनी घड्याळ दिलेला, तो एक. आणि त्याच्यानंतर मी स्वतःहून मागते, मला गिफ्ट द्या, माझा बर्थडे आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. अजूनपर्यंत नाही. देणार काय हो? देणार. अजूनपर्यंत दिलं नाही. अजूनपर्यंत नाही. आज द्यायची संधी आहे. 8 वस्तू समोर, 4 वस्तू मिळू शकणार. तुम्हाला गिफ्ट देण्याची संधीही मिळणार. 1 रुपया शोधून काढला तर ती संधी आहे. कुठे असेल 1 रुपया? द्या गिफ्ट. बघूया 1 रुपया आहे का, नाही तर सगळी राहतील गिफ्ट. 5 रुपये. आता दुसरं काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला? बघा, 4 संधी आहेत तुम्हाला गिफ्ट द्यायची. द्या. 2 50 रुपये.
2च संधी शिल्लक राहिलेल्या आहेत. घ्या ना. घेऊ. 1000. आता एकच संधी आहे. तुम्हाला खरंच मनापासून वाटतं का यांना गिफ्ट द्यावं सांगा वाटतंय का? वाटतं, नक्की नक्की वाटतं. 3 संधी वाया गेलेल्या आहेत. आता जर 4थी संधी बरोबर तुम्ही गिफ्ट दिलं तरच त्यांना मिळू शकतं. ठीक आहे ठीक आहे. हा हे देत आहे द्या. 1 रुपया गेला तर बघा 4 वस्तू गिफ्ट. अभिनंदन. 1056 रुपयाचं बक्षीस आणि 4 वस्तू आज गिफ्ट दिलेल्या आहेत मिस्टर आणि बहिणींना. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार आहे? फोनवर आहे ना बिजीच असतात, म्हणजे जेवणाकडे लक्ष नाहीच पण फोनवर बिजी. या हा तुमचं काय म्हणणं आहे? आरोप मान्य आहे का? नाही नाही, आरोप मान्य नाही मला. बोला. फोनवरती बोलते जास्त, पण माझ्याशीच बोलणार जास्त, आम्ही कोणाशी बोलणार नाही. आणि मोबाईलचं बिल भरणार तर मीच भरणार आहे, दुसरं कोणातून भरणार नाही. त्याच्यामुळे आरोप मान्य नाही. बरं तुमचा काय आरोप आहे सासूबाई? काय ठीक आहे, बोलल्यावर जर राग जास्त येतं बाकी ठीक. राग येतो काय करणार, सांभाळ तर पाहिजे. राग येतो हे मान्य आहे का? राग येतो ते मान्य, पण नंतर काय करणार. आता हाय तर काय करणार सांभाळायचं. म्हणजे? अरे आता सांभाळायचं लागणारच ना जे येते नाही नाही सांभाळायला तर लागणार तो भाग वेगळा. हा पण राग येतो पटकन बोलल्यावर त्याचं काय? पटकन राग येतो, पण येतो लगेच, पण लगेच थंड पण लगेच होते. माझी मुलगी आहे, मी आई आहे तिची, तर एवढी ती बडबड बडबड तर भरपूरच करते, पण एवढं बडबड करते की माझं डोकं खूप दुखतं जास्त, म्हणजे हा दुखतं, म्हणजे खूपच बडबडी आहे ती. आणि सासरी गेल्यापासून ती माहेरी तर अजिबात यायला नाही मागत, काय हो? अजिबात आलेलीच नाही. काय म्हणणं आहे? आरोप मान्य आहे? नाही नाही अजिबात नाही. माहेरी जर ती जाते, आईला फोन तर कंटिन्यू चालू असतात. जास्त येत नाही माहेरी. आता माहेरी घर जास्त नाही. माहेरी येणार ना, आता तिथं घर हे बोललं तर ती माहेरी कमी आहे नॉर्मली, पण हा या घरात आहे ती नॉर्मली सुबेज आहे ना, तसं कुठे प्रॉब्लेम आहे. बरं आता स्वभावातले चांगले गुण कुठले? स्वभावाचे चांगले गुण आहे, चांगले मन मिळव आहे, म्हणजे घरी सगळ्यांना बोलून चालून शब्द मारून. हा आणि आणि आमच्याकडे जर घरी आली ना तर पहिलं मी मावशी मुलाची. बर मुलाची हा, मुलाची काय मुलाची लग्न ठरवायचा कार्यक्रम चाललाय? नाही नाही मुलाची मावशी आहे. माझ्या घरी आली ना तर पटकन माझ्याकडून ती म्हणजे पोळ्या करायच्या असतील तर लगेच घेणं, मावशी मी करते पोळ्या. खूप छान स्वभाव आहे तिचा. पोळ्या करते म्हणून छान आहे. नाही म्हणजे काम हातातलं माझ्या ओढून घेणार, मला मावशी मी करते तुम्ही बसा, असं सांग. मला बरं वाटतं. प्रेमळ स्वभाव आहे. प्रेमळ स्वभाव. तुम्ही कसं कौतुक करायला होईल? कौतुक करणार बोललं तर काय आहे, घरी नॉर्मली बहिणीशी आणि सर्वांशी व्यवस्थित बोलते. थोडं मोठ्या बहिणीवर पण कधीतरी झालेलं, थोडं मागे पुढे झालेलं, आता जरा आलं व्यवस्थित आहे. सर्वांशी बाकी ताईतल्यांशी सर्वांशी हसून खेळून. तुमची काय तक्रार आहे? माझी तक्रार बोललं तर काय नाही, हिला राग येतो पण येतो काय करणार? येतो. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? हा राग तर मला येतो, पण थंड पण होतो बऱ्यापैकी, पण मी प्रयत्न करेन या कमी सगळ्यांना करण्याचा. काय सांगाल? काय बदल कराल? नाही मी प्रयत्न करेन माझा राग कमी करण्याचा नक्की. झालं संपलं सगळं. एक शेवटचा आरोप मी करतो. बोला भाऊ. माझा आरोप दोघांवर आहे बघायला गेलं तर. मी जेव्हा बहिणीला फोन करतो ना तर ती काहीतरीच बोलते, त्यांना फोन केला तर ते कधी बोलतच नाही. असं का हे तुम्ही त्यांना विचारा. काय हो सांगा आता दोघांना. नितीनचं माझ्याशी बोलणं फोनवर फार कमी होतं. तर तसंच बोलला असेल तुम्हाला की मी याला फोन करतो. अजूनपर्यंत जवळजवळ लग्न झाल्यापासून 3 कॉल केले असतील त्यांनी. त्याने 3 कॉल केले. त्या 3 कॉलमध्ये मी अशी बोललोय. बोललाय आणि तुम्ही काहीतरीच बोलता भावाची? नाही मला बडबडायची सवयच आहे, बडबड चालूच असते माझी. मूळ स्वभाव तिचा बडबडच बोलत बडबड अगं बस झालं आता पण चांगलं असतं ना. काय गप्प राहण्यापेक्षा बोलून मन मोकळं केलेलं जास्त बरं. आणि स्वतःमध्ये त्या उद्यापासून काही ना काहीतरी बदल करणार असंही त्या म्हणालेले आहेत. नेहमी हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी आपण येणार. आणि आता पैठणीच्या खेळात कोणाची निवड होणार बघूया ब्रुकबॉर्न रेड लेबलच्या या आजच्या भागातल्या पुढच्या टप्प्यावर. आणि आता कोण पैठणीच्या खेळात सहभागी होणार ते आपण बघूया. आणि त्यासाठी एक चिठ्ठी आणि एक नाव. या एक चिठ्ठी काढा, तर हलवा ते वर खाली करा. आणि हे नाव आहे, बापरे काय सुंदर लिहिलं अक्षर. काय नाव आहे? तुम्हीच वाचा. साधना तेलवेकर. साधना तेलवेकर.
नाव सांगा. साधना रवींद्र तेलवेकर. आणि माहेर कुठलं? माहेर वेसर्डी कोल्हापूर. मग इकडे कधीपासून राहताय? इकडे आता 4 वर्ष झाली लग्न. 4 वर्ष. मिस्टर काय करतात? मिस्टर इंजिनियर आहेत. आता कुठे गेले? आता कामावर गेलेत. मग आता कळवणार कधी? कळवले मगाशी. काय कळवलंय? तुम्ही आला ते कळवले. आता तुम्ही खेळात आलाय हे कधी कळवणार? नाही आता नंतर. काय नंबर त्यांचा? 9869. बोलायचंय त्यांच्याशी. हा थांबा फोन लावूया. 98697059. रवींद्र तेलवेकर बोलतायत का? साधना तेलवेकर तुमच्या मिसेस का? हो, त्या पैठणीच्या खेळात निवडून आले. मला आदेश बांदेकर म्हणतात. एक मिनिट फोन देतो त्यांच्याकडे. 1 मिनिट. त्यांनी कोणाला तरी उचलून घेतलं तिकडे. बोलायचं मला नाही बोलायचं आहे. शुभेच्छा दिल्यात ना यांना. हा आता तुम्ही भिजा तिकडे पावसात. शुभेच्छा अभिनंदन. बाय. आणि आता पैठणीचा खेळ. दोघींना 10-10 संधी. हे इकडनं टाकणार हा चेंडू हा आपटून गेला तरी चालेल किंवा थेट टाकला तरी चालेल. त्या लोखंडी त्रिकोणामध्ये तो थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला 1 2 3. 1 4 पैकी 1 ही गुणसंख्या. आता यांच्या 1 बाहेर. 3 आणखी 5 टाका. 4 या तुम्ही 5 संधी आहेत. आतापर्यंत एकच झालेला आहे स्कोर. मागे पाय. चला 5 झाली. 2 3 राहिले आहेत आता संधी. ही मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या तेलवेकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या साळवी वहिनी. साळवी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आता उचला. गुरुनिवास शास्त्री नगर कांजूरमार्ग पूर्व या ठिकाणी रंगलेला हा भर पावसातला आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.